नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ दत्त आणि निखिल. तर आजची सकाळ आमची जरा लेट झाली आहे. त्याचं रिझन काय ते तुम्हाला पुढे दाखवते आणि मग आपण बोलूयात. पप्पाला काय काय करा. रात्रीचे झालेत 3:30 आणि आमची चार्जिंग बघा. चला काय करा पप्पाला. सखी तुला गाई करायची ना आता? चल ना गाई करू आपण. मग काय करायचं? पप्पाला काय करायचं कोणाला. पप्पा तर पुरा झोप येते. तिला पडलं खेळायचं ते डोक्यावरून. पडलं. चल आपण औषध घेऊ. चल आता थोडं. नाही घ्यायचं मग गाई करायची का? हे बघ ना, आधी पण झोपला ना. आधी काय करतोय? पल्लच केलायचं. आधीच्या डोक्यावरनं पडलं का आता? हे बघ आधीच्या डोक्यावरनं पण पडलं बर का. आम्हाला उठल्यावर बाप्पाची आठवण आली होती. आज परत बाप्पा समोर जाऊन काय खाऊन आली सखीर तू बाप्पाकडे जाऊन? साखर. पडलं कर पाडतो आता ते डोक्यावरनं. तो गेम खेळायचा आम्हाला आता रात्रीचा 3:30 वाजता. ज्या दिवशी निखिल म्हणतो ना तनू आज मला एकदम कडक झोपायचंय, त्या दिवशी सखी त्याची खोड मोडतेच. पाड भाऊ आता खाली. कोणी दिलं का सखी तुला ते घड्याळ? दाजी. आम्हाला एवढं रात्री पण आठवत आहे दाजी. अरे पाळून गेला. गायब कर निखिल ते खेळता खेळता. ए अगं बाहेर काय झालंय ग सखी? मांधार झाल्यावर काय करायचं असतं? गाई करायची असते काय? मग चल ना आता आपण गाई करू. झोईत कोणाला झोपायचंय सखीच्या? पापाला इतकी झोप येते भयंकर. निखिल ते गायब कर खेळता खेळता. गायब कर तर. आता हा खेळ मी तुम्हाला रात्रभर नाही दाखवू शकत, सो इथेच कट करते आणि तिला झोपवायचे पुन्हा प्रयत्न करतो आम्ही. चिव घेऊन गेली कोण? अगं आता चिव घेऊन गेली ना, आता गाई करायची वेळ आहे बेटू. चिव घेऊन गेली. तर हे आमचं तुफानची रात्री 2:30 ते 4:30 कंटिन्यू जागा होत. काय तू काय खाते आता? हे काय? पापड. नागलीचा पापड आहे. बट आय डोंट नो तो असा का दिसतोय, माहित नाही. तर याच्यामुळे आमची जरा सकाळी ती लेट झाली आहे. तर आता मला भक्तीकडे जायचं होतं गौरींसाठी, बट माझ्या काही रिझन्समुळे ते कॅन्सल झालं आहे. त्यामुळे आता घरीच आहोत आम्ही आज दिवसभर. काय देते त्यांना? पापड देते. सांग त्यांना पापड खा. हे आपल्या बाप्पाने काल काय खाल्लं? नाही ग, काल रात्री काय खाल्लं बाप्पाने? मोदक नाही खाल्ला रात्री. काय खाल्लं आठव बाप्पाने? काय? बर्फी. काय? बर्फी. आणि सखीने पण खाल्ली का? चला तर असाच दिवस जाणार आहे. आज लेट उठल्यामुळे सगळंच लेट आहे. आजपासून वेट लॉस अपडेट पुन्हा मी शेअर करणार आहे शॉर्ट्समध्ये, कारण मला खूप सारे DMs येत आहे की तू सोडलंय का. तर सोडलं नाही आहे आजपासून. मागे 2-3 दिवस कंटेंट माझ्याकडे एवढा होता की मी ते पोस्ट नव्हती करत. मी वेट घेत होती रोज. पण ठीक आहे, उद्यापासून पुन्हा पोस्ट करेल. हो ना शकी? हाय कर सगळ्यांना. आम्ही खूप बिझी. आम्हाला नागलीचे पापड खूप आवडतात, पण आधी ती खात नव्हती. तिला कलर वेगळा दिसला. आज नवीन पॅक फोडलंय मी, पण चव आवडली त्याच्यामुळे चालू आहे. पुढच्या 10-15 मिनिटात आमच्या घरात छान पसारा झालेला आहे. बट ठीक आहे, रोजची सवय. निखिल
इकडे ये ना. तुमच्या आमच्या कमेंट्सला मान देऊन माझा नवरा कटिंग करून आलेला आहे. जिंदगीत पहिल्यांदा 1000 रुपये खर्च केले फेशियल तू करायला. फेशियल केलं? Yes. आता मी निखिलला काहीतरी घेऊन द्यावा अशी माझी इच्छा आहे, कारण तो खरंच चांगला दिसतोय. 1000 रुपये म्हणजे सगळी पापा कसा दिसतोय ग? पापा कसा दिसतो? आमच्याम कसा? तिला काय पाहिजे? बाप्पा. बाप्पा. ठीक आहे. ऍक्च्युली सकाळपासून मी जरा अपसेट होती, बट हे आता इतकी म्हणजे मलाच एकदम हसू आवरलं नाही. सखी ना तिथे कोपऱ्यात खेळत होती, इथे ती खेळत होती. तिला दाराचा आवाज झाला, ती जोरात ओरडली, पापा मोदक दे. आम्ही म्हणजे जाताना निखिलला म्हटलं होतं मोदक आण रे. तिला त्याचा दाराचा आवाज आला, ती ज्या प्रकारे ओरडली ना मोदक दे, म्हणजे तिचं एवढं बारीक लक्ष. ते बघा बेटू, बाप्पाला द्यायचे त्याआधी, मग आपण खायच्या आधी बाप्पाला द्यायचे. हा, मग आपण बाप्पाचा जेवा झाला की मग आपण जेवायचंय. तिची एवढी क्विक रिॲक्शन होती ना निखिल, म्हणजे तुझ्या चावीचा असा आवाज आला तर ती पापा मोदक दे, पापा मोदक दे. आधी बाप्पा जेवायला बेटा, मग आपण जेवा करू. ओके. कोण जेवणार? बाप्पा. कोण जेवतं बेटू आधी? ट्रायंगल. आम्हाला ट्रायंगल आणि सर्कल आणि थोडा स्क्वेअर पण कळायला आता. मोरया. चला झाली बेटा, आरती झाली. चला आता, चला चल. काय आरती फक्त मोदकासाठी आहे. कोणाला द्यायची? कोणाला द्यायचा? बाप्पाला दे. ती वाटी आण दे. वाटीत देऊ का? आता झालं. शकीला नाही खायचा, शकीला भातू खायचा, मोदक नाही खायचा आहे. बाप्पाने खाल्ला. चल दे निखिल, ठेवून दे आता हा मोदक. मग माझा गणपती बाप्पा आहे खरंच, एवढ्या आवडीने सगळे प्रसाद खाता येईल ना ती की बास कधी. मम्माला देतो थोडा. द्यायचा मम्माला एक. आरती झाल्यावर ना थोडा वेळ निखिल पण आला होता माझ्या मदतीला, की तू खिचडी वगैरे काय करायची ते करून घे, तुझं आवरसावर करून घे. तोपर्यंत मी कबाब ट्राय केले होते आज. मला कुठेतरी मूड इकडे तिकडे करायचा होता, सखीला पण आवडतात म्हणून. तो बोलला की तू बाकीचं आवरून घे, मी तोपर्यंत ते फ्राय करून घेतो. बऱ्याच जणांना असं वाटेल की निखिल खूप किचनमध्ये असतो, तर त्याला हे तळण बिळण काढायला खूप जास्त आवडतं, माहीत नाही का. तो घरी पण दिवाळीला वगैरे असतो ना, तर आईंना मला अशीच मदत करतो. बाकी काम नाही येत त्याला किचनमधलं, बट हे कामं करायला त्याला आवडतात. सो आजही तो करत होता ते काम. तर बऱ्यापैकी लेट शूट करते मी आज. सकाळी माझा एवढा काही मूडच नव्हता. मुळात सकाळी जेव्हा उठली तेव्हाच मला झालं की अरे आज गौरी येणार आहे आणि मला कुठेच काही करता येणार नाही आहे. लग्नानंतर म्हणा किंवा लग्नानंतर काय जेव्हापासून मला उमजायला लागलं तेव्हानंतर पहिल्यांदाच असं झालं आहे की नाही मी गौरींचे कुठे काही करायला. यावेळेस फराळाला पण कुठे हात नाही लागला आहे. पुन्हा भक्तीकडे जायचं होतं, बट काही कारणास्तव तिकडे पण कॅन्सल झालं. तर आज सकाळी उठल्यापासून ती रुखरुख होती मनात की नाही जाता येते, नाही करता येते, असं होते. ते झालं. मग निखिलला म्हटलं तर मला ना खूपच बोर होतं आहे, मी जरा केसांचं काहीतरी करते, कारण माझी केस ग्रोथ ती बऱ्यापैकी थांबली. बऱ्यापैकी काय 100% थांबली असे आपण म्हणू शकतो, पण माझे केस बऱ्यापैकी असे फ्रीजी झालेत असेवाले. तर मी विचार केला होता की करूयात काहीतरी एखादी. मी 2-3 ट्रीटमेंट बघितल्या होत्या की करूयात काहीतरी एक. आणि निखिल म्हटलं आधी तू केस वगैरे कापून नाही, त्याच्यानंतर मी जाते. मग निखिल गेला, तो आला, त्याच्यानंतर मी जाणार. तेवढ्यात आपण जो आपला चाळा असतो रोजचा तो करत होती इंस्टाग्रामवर. आज माझं काही पोस्टिंग नव्हतं, पण खेळायचं जास्त ते. त्यात अचानक प्रिया मराठीची न्यूज आली आणि तिची ती गुलाबी साडी. म्हणजे मी जी पोस्ट वाचते ना, असं होतं ना की आपण जनरली अशा इंस्टावर पोस्ट येतं की ही अभिनेत्री याच्यात एंटर करणारे या मूव्ही येतो आहे किंवा असं झालं तर झालं. आणि मी ती वास्तवाची शेवटची लाईन जी होती ना ती 38व्या वर्षी निधन, इतका शॉक बसला मला त्या ह्यानी. कारण काही लोक आहे ना, म्हणजे आपण त्यांना फक्त टी व्हीवर बघतो, असं काही ते आपल्याला ओळखत नसतं, पण आपण त्यांना टी व्हीवर काही कुठेतरी ते कनेक्शन बनतं. सगळ्यांशीच नाही बनत, बट काही लोक असतात जसं की सुशांत सिंग राजपूत होते, देन रतन टाटांचं तर बोलते ते तर प्रत्येकाशीच जोडले गेलेले होते. देन सिद्धार्थ शुक्ला, इरफान खान, काइंड ऑफ तसंच मला प्रिया मराठीचं झालं आज. की मला अजूनही आठवतं मी तू तिथे मी बघायची आईसोबत.
आम्ही आय थिंक तेव्हा जुन्या घरी असायचो, मी 10वीला वगैरे होती. तेव्हाच आपली मृणाल जुसानीस वगैरे म्हणजे ती त्याच्यामुळे बघायला सुरुवात केली होती की ती नाशिकची, तिच्या आम्ही ॲड बघायचो, त्याच्यामुळे ती सिरियलमध्ये गेली. मग म्हणून ती तर मला अजून आठवतं, मी सिवलेस ब्लाऊजवाली पहिली तीच बाई बघितलेली होती, प्रिया मराठे. माझ्या आईला ती अजिबात आवडत नव्हती तेव्हा, की नाही ही हिच्या आयुष्यात असं असं करते. टिपिकल सिरियलवाला झोन होता तो. आता ज्या सिरियल असतात तशा तर सिरियल नव्हत्या. म्हणजे माणसाला खूप खेळवून धरणार आणि खूप सारा ऑडियन्स बघणारा त्या सिरियल होता. तुम्हाला खूप आवडायचं त्याची ती प्लेन साडी आणि ते सिवलेस ब्लाऊज आवडायचं मला ते. आणि कुठेतरी हे पण होतं, म्हणजे मला नाही घालता येत सिवलेस, बट असं मला कोणाला तरी बघायला आवडतं. तर ती पहिली व्यक्ती होती आणि अशी निगेटिव्ह पण माहीत नाही का जोडली गेली होती. त्याच्यानंतर जेव्हा पवित्र रिश्तामध्ये आली तेव्हा तर असं होतं, आय थिंक कोणीच असं नसेल ज्यांनी पवित्र रिश्ता बघितला नसेल. त्याच्यातलं वर्षाचं कॅरेक्टर होतं त्यांचं. त्याच्यामुळे त्या आज वाचल्यानंतर ना इतकं असं शॉक लागलं टाईप झाला ना, कारण असं वाटतं की एकदम गोष्ट पर्सनल लॉस टाईप. म्हणजे मी त्याच्यानंतर दुपारपर्यंत अशीच, मला काही सुचतच नव्हतं. निखिलने दुपारी माझा फोन काढून घेतला होता की तू बावटसारखा विचार नको करत बसू, जे झालं ते आपण नाही बदलू शकत. पण माहीत नाही, स्वभावात मी इमोशनली खूप वीक आहे असं म्हणता येईल या बाबतीत. कारण मला घरचे पण म्हणतात तुला जर एखादा आजार झाला ना तर तू ट्रीटमेंट घेण्याआधी त्या आजाराचं नाव ऐकूनच जाशील. तू अशी म्हणजे दिसताना अशी दिसते, बट मी अशा बाबतीत खूप अशी होऊन जाते हळवी. मला नाही माहिती का. किंवा मग निखिल मला म्हणतो की उद्या आमच्यापैकी कोणाला काही झाला आजार आणि तुला उभं राहायची वेळ आली ना तर तू आमच्या आधीच कोलमडून जाशील. तू अशी, म्हणजे तुला सांगावा की नाही याच्यातली आहे तू. आणि आज सेम म्हणजे मला दुपारीच असं जाणवलं की यार आपण खूप गोष्टींचा विचार करतो किंवा असं होतं, प्रत्येकाचं असतं वेगवेगळं. मला असं खूप विचित्र वाटत होतं दुपारी, एकदम सुनं वाटत होतं. कितीही नाही म्हटलं ना ते कंटिन्यू माझं ते तिचं हॅशटॅग सर्च करत होती, तिचे काय पुढची अपडेट आहे ते माहीत नाही का. म्हणजे ते असं जोडलं जातं ते आपोआप. बरीच लोक रिलेट करू शकतात म्हणून निखिलने दुपारी माझा फोनही काढून घेतला होता. संध्याकाळी सखी जरा खेळत होती त्याच्यामुळे माझा मूड इकडे तिकडे गेला. आता मला माहीत नाही, कारण मी आता तिच्या मैत्रिणींच्या पण ज्या पोस्ट त्या बघते की तिने एवढ्या यातना सहन केल्या की शेवटी ती ओळखली पण जात नव्हती. म्हणजे ती कोणाला भेटतही नव्हती. तिला ती मे बी त्रास कोणाला दाखवायचा नसेल किंवा माणसाला एक असं असतं ना की नाही सहन होत. तर त्या पोस्ट बघून असं वाटलं की चला ती एवढं यातना सहन करत होती त्यातून मुक्त झाली. बट काही लोक अशी असतात ना जी मनाला अशी पण लक्षात राहतात आयुष्यभर. तशाच म्हणजे मी अजूनही, मला ती 14 जूनची सुशांत सिंग राजपूतची तारीख लक्षात आहे. 2 की 3 सप्टेंबरची सिद्धार्थ शुक्लाची तारीख लक्षात आहे. कारण नाहीच त्या गोष्टी अशा डोक्यातून अचानक नाही जात. त्याच काइंड ऑफ हे होतं. बट मूव्ह ऑन व्हावंच लागेल. प्रत्येकाची लाईफ आहे आणि आपल्या हातात नाही आहे. टोटली अनप्रेडिक्टेबल आहे जे आहे ते. बट खूप छान अभिनेत्री होती. तिने एंटरटेन केलं आणि कुठेतरी मला वाटलं तिच्याविषयी बोलावं. कारण सांगते ना, काही लोकांशी जुळलं जातं. असं काही बरेच लोक येतात जातात, बट काही लोक लक्षात राहतात. तर तशी ती लक्षात राहणाऱ्यातली. त्यातल्यात मला वाईट वाटत होते की खूप, म्हणजे मीच 30 वर्षाची, माझ्यापेक्षा 8 वर्ष जास्त, म्हणजे कायच असं. त्याच्यात मागच्या 2-3 वर्षात ती कॅन्सरची झुंज देत होती. त्यातून ती परतही आली होती आय थिंक, आणि परत हे झालं या टाईप. त्याच्यामुळे मग वाटतं वाईट, आणि वाटलं मला बोलावं म्हणून मी बोलते आहे. तर आज खूप काही बोलत नाही ब्लॉगमध्ये, कारण मला खरंच खूप जास्त काही बोलायची इच्छा नाही. जे व्यक्त करायचं होतं ते केलं मी. तर आज एवढंच. बस तुम्हाला म्हणत आहे यावेळेस लाईक करा, शेअर करा. बस बघत राहा आणि भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.